आमच्याकडे रोड कसा रोड आहे हे बघू शकता. खड्ड्यात रोड आहे का? खड्ड्यात रोड आहे. दोन गड्ड्यात खड्डे झाले. इथून पहा भरेल गाडी गेली ना, गाडी डायरेक्ट पलटी होऊन जाईल भावांनो. तुम्ही बघू शकता रोड. आमच्या आमदारानं रोड बनवला होता. आमचा आमदार म्हणला होता या रोडला ढोरगाववरून गोटी सोडली ना डायरेक्ट सावखेडल्याहून आदळून. ती सावखेडला काही आदळली नाही आणि काही ढोरगावच्या त्या सोलेगावच्या मध्येच उरली. तिकडे काही आली नाही भावांनो. तुम्ही बघू शकता. हे बा खड्डे बा हे दगड अशी टाकलेली आहे इथं. हे बा इतका भांगार रस्ता येऊ. इथं एखादी बाळाची बाय आणली ना इकडेच एक रुवाळी होऊन जाईल. इकडे दवाखाने लोक जायची नाही पोरांनो. तुम्ही बघू शकता नाले का रस्ता आहे. तुम्ही पहा राव हे बघू शकता तुम्ही. आता बा पुरा मेंगा रस्ता केलेला आहे. आता या रस्त्याला झाले 10 वर्ष तरी पण आणखीन रस्त्याची कामं झाली नाही. हे बघू शकता हे गड्डे. तेवढा आमचा रस्ता झाला तर सांगा आमदार साहेबाला होऊन जाईन. आमचा आमदार साहेब तर डायरेक्ट असे अभिमानानं म्हणत होते की डायरेक्ट ढोरगाववरून गोटी सोडली तर सावखेडल्याहून आदळत. काही सावखेडल्याहून आदळी नाही. तुम्ही बघू शकता हे रोड. हे पहा हे बा हे गड्ड. एखादी म्हशीची गाडी ट्रेलर चालत इकडं पलटी होऊन जाईल. नाल्या इथं सगळ्या पुरे वाटोळे झालेले इथं सगळे. आमदार मतदान मागायला यायची नसती इकडं. अरे नुसतं मतदान मागायला यायची इकडं आमच्या इकडं. आम्ही तुमचं सगळं हे करून टाकू. वातावरण चेंज नाही झालं. रस्ता बघा झाला इकडं आमच्या. दिसते गड्डेच गड्डे. हा ब्रेकर नाही तर ब्रेकरला झाले आता 15 वर्ष. शिवशाही कोल्ड्रिंक. शिवशाही कोल्ड्रिंक हे ना रस्ते झालेले आहे आमच्याकडे. बघू शकता तुम्ही. इतकं राहिलंय खराब रस्ते पुरे. बघा यो बघू शकता. आता तुम्ही बघा असा खराब रस्ता यो. इथे एखादी ना 2 वाजले घरी. 2 नाही 3 वाजलेले आहे. 3 वाजले भयंकर झालेली आहे. किती वाजले पाहिजे ना. आता खड्डेच खड्डे झालेले आहे. गाडी हे पहा खड्ड. इथे पहा खड्ड कसं आहे एवढं मोठं. गाचा खड्डे झालेले आहे इथं. बाया डिलिव्हरीला आणली तर इकडंच लेकरवाळी होऊन जाईल. हे बघू शकता अशी रोड आहे आमची इकडं. आमची इकडे रोड म्हणजे पुरे भांगार झालेले आहे आता सध्या. बघा आणते आमदार खायचे ना आमदार ते निश्चित खायचे. कधी जर गाडी आणली रोड मध्ये भरवून बसायची इकडं पलटी व्हायला बसते. असे रस्ते आमची इकडे. गोरेगाव लोक तर जायचीच नाही ती. कारण की नांद्राबादच्या अलीकडंच मरून जाईल गाडी. दम तोडून टाकी गाडी. काही काही ठिकाणी असं झालेलं आहे का नुसतं एक रोडात खड्डे आहे का खड्ड्यात रोड आहे असं झालेलं आहे इथं. भयंकर रस्ता आहे.
पटापट केलं का? पुरं झालेलं आहे आता सगळं झालं. एवढं रोड पाणीला आता म्हणजे काम होते हे बा नाल्यात नाले इथं कशी गाडी घरच्या मला शादी ती पुन्हा दम म्हणे घे गाडी दम म्हणे घ्या गाडी कवरलं दम म्हणे घ्यायची आम्ही गाड्या हे पा दिसते खड्डेच खड्डे तर आपलं महाकाल नाही महाकाल आपलं कापून